नमस्कार मित्रांनो, आता सध्या आम्ही कोकणच्या दौऱ्यावर असताना कार्यक्रमाला चाललो होतो आणि इकडे नेमकंच रस्त्याचं काम चालू आहे आणि हे भाई आलेला आहे आणि नेमकंच आमच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय आणि इथं पंक्चरवाली वगैरे कोण नाही. हे बघितलं का, जे गेस लाचण्याला आले त्यांनाच बिचाऱ्यांना कामाला लागलंय. खोला खोला. अरे हा माणूस आपल्या जीवाभावाचा आहे. हा, तिकडे तुम्ही टायर खोला, काही करा. दोन बायकाचा सिनेमात तुम्ही ऐकला असेल, पण खऱ्या अर्थाने दोन बायकाचा. पण तरी लोकांना मला एकच सांगायचंय, तुम्हाला एक एक असताना एवढं टेन्शन आहे. बिचारा दोन दोन समित तरी चेहऱ्यावर तेज बघा. एक लव्ह मॅरेज आहे, एक अरेंज मॅरेज आहे. कोल्हापूर आहे भाई, विषय नाही. हा, आताच फोन आला म्हणले जाऊ यायची तेव्हा येईल घरी. कड्या कुलप लावून झोपा, मी बाहेर झोपण एवढ्यात. आणि या बिचाऱ्यांचं काम चाललंय इकडे टायर बसू बसू बघा बघा. आणि हे कार्यकर्ता मला स्पेशल असतोय. ही गाडीचं टायर बिअर काय नाही, तुमचा उद्योग तुम्ही बघा. कस काय दादा, पहिलाच अनुभव आहे ना सेलिब्रिटी नाचून येताना तुमचा. हा, लाव पान आवळ नट. मी तिकडे थांबले. कोकण किती राहिलं गाडी आता? आले, जवळ आले. किती दुसरी आहे का टिप्पणी? नाही, यांच्याकडे हे का नाही दादा, बघितलं का, एकदम आरामशीर निवांत पान पिन खाऊन. हा, रस्त्याचं काम चालू आहे इकडं, पण वातावरण भाईकडे के बरं काही काढ. आजचं पाऊस झालाय. हा, कोल्हापूर स्पेशल पावर झाला आमच्या. आमचं कोल्हापूर. हा, आमचं कोल्हापूर. थांबा की राव, त्यांचं नट हळूहळू पाना. घाम चाललाय आणि तुमचं काय चाललंय? म्हणजे कधी कधी कार्यक्रम करायचं म्हणलं तर असा अनुभव बी येतात. प्रवासात चालू असताना गाड्या पंक्चर होणं, फिटर न मिळणं, त्यातून ही अशी मेहनत. आणि वरून माणसं म्हणतात राव तुमची लय आयुष आहे. कायची आयुष? हे अशी आहे का? बघितलं का कसं वातावरण? इकडे केळाची बाग ना. हा, ऊस. इकडून गाड्या वगैरे येत आहेत मस्त. आणि इकडे रस्त्याचं काम चालू आहे. इकडून कशी एंट्री तिकडून? हा, बरोबर. बोला की साहेब, आम्ही चाललो होतो एका इव्हेंटला. हा, ती गाडी न्यायला आम्ही चाललो होतो गाडीत, आणि ही गाडी झाली अशा ठिकाणी पंक्चर. ही बघा, एक मिनिट साहेब, बघू फोन. दाखवा. हो का, ही साहेब, ह्यो मी, तो का ती गाडी, आणि हो का ही क्लायमेट. अरे बापरे. आणि क्लायमेट आणि हो का ह्यो माणूस दोन बायकांचा धनी, आणि तरी बी बघा दंड थापटितोय. आणि अजूनही इतकं तेज आहे त्याच्या चेहऱ्यावर. इतका खुश माणूस तुम्ही मान आली आयुष्यात. आणि त्यांनी आम्हाला त्यांचं बघा नट आवळावळी चालू आहे. आणि हे आमचं छोटं पुढारी, आम्ही मनसोक्त आनंद घेतो. महाराष्ट्राची आन बान शान आमचं घनश्याम दरवडे, छोटं पुढारी. पण वातावरण कसं काय इकडं भाई? वातावरण लय नागपूर. कसं आहे? चला तर मित्रांनो, मग आणखीन गमती जमती शेअर करणारच आपण आहोत.